विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वा चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया हा पाहूया. पेरिमीटर मराठीतून म्हणतात परिमिती आणि एरियाला म्हणतात क्षेत्रफळ. तर हा पेरिमीटर अँड एरिया हा 12वा चॅप्टर आधी आपण पाहूया. सुरुवातीला पेरिमीटर म्हणजे काय, परिमिती म्हणजे काय ते बघूया. आता हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलला किती बाजू आहेत? ए बी, बी सी आणि ए सी या 3 बाजू आहेत. या 3 बाजूंच्या लांबीची बेरीज, समजा हे 3 आहे, हे 4 आहे आणि हे 5 आहे. तर या ट्रायंगलच्या 3 बाजूची बेरीज कशी होईल? ए बी प्लस बी सी प्लस ए सी म्हणजे 3 प्लस 4 5 प्लस 4 इक्वल टू 12. याला म्हणायचं पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाला किती बाजू? 3 बाजू. तर या 3 बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती. आता एखाद्या चौकोनाला किती बाजू असतात? समजा चौकोन आहे पी क्यू आर एस. या चौकोनाला 1 2 3 आणि 4 बाजू असतात. म्हणून याची पेरिमीटर P इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस पी. पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस प्लस एस पी म्हणजे या चौकोनाच्या 4ही बाजूंची बेरीज म्हणजे त्या चौकोनाची परिमिती, पेरिमीटर P. म्हणजे इन जनरल आपण असं म्हणू शकतो, पंचकोन असेल तर त्याच्या 5 बाजूंच्या लांबीची बेरीज, षटकोन असेल तर त्याच्या 6 बाजूंच्या लांबीची बेरीज. म्हणजे एखादी बंदिस्त फिगर जर असेल तर त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे पेरिमीटर. द सम ऑफ all sides of a closed figure is called the perimeter of that figure. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या बंदिस्त आकृतीची परिमिती असते, पेरिमीटर असते. आता आपण चौरसाची आणि आयताची परिमितीचं सूत्र पाहूया. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. चौरसाची, स्क्वेअर म्हणजे चौरस, चौरसाची परिमिती असा आता हा चौरस असतो. त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी समान असते. समजा ती ए आहे. ए म्हणजे कोणतीही एक संख्या. त्या चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि प्रत्येक बाजूची लांबी ही समान असते. मग समजा प्रत्येक बाजूची लांबी आपण ए एकक एवढी मानली तर या 4ही बाजूंच्या लांबीची बेरीज किती होते? 1 ए, हे 2 ए, हे 3 ए आणि हे 4 ए. पेरिमीटर ऑफ
square is equal to 4a is equal to 4 into side. चौरसाचे परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into साइड. कारण त्याच्या चारही बाजूंच्या लांबी ही समान असते, म्हणून त्याच्या चार बाजूंच्या बेरीज करून आपल्याला काय मिळतं? 4a म्हणजे 4 गुणिले चौरसाची बाजू. ही झाली चौरसाची परिमिती. आता आयताची परिमिती. रेक्टँगल किंवा काटकोन चौकोन. आयताची परिमिती काय आहे बघा. आता रेक्टँगलचे पेरिमीटर फिगर काढू आपण. हा झाला आयत. आयताच्या प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि त्याच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. ही बाजू आणि ही समोरील बाजू समान लांबीच्या आहेत. त्याचप्रमाणे ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे. समजा जी जास्त लांबीची बाजू आहे त्याला लांबी मानू एल लेंथ, आणि कमी लांबीची बाजू आहे त्याला रुंदी मानू ब्रेड. मग समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात असा याचा गुणधर्म आहे. म्हणून ही बाजू एल असेल तर त्याच्या समोरील बाजू सुद्धा एलच असली पाहिजे. आता ही बाजू बी असेल तर त्याच्या समोरील बाजू सुद्धा बीच असली पाहिजे. मग पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल प्लस एल प्लस बी प्लस बी. एल प्लस एल आणि बी प्लस बी चारही बाजूंची बेरीज म्हणजे 2l प्लस 2b. 2 लांबी अधिक 2 रुंदी, किंवा 2 जर आपण सामाईक काढलं 2 इन ब्रॅकेट l प्लस b, किंवा याला आपण असं म्हणू शकतो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. पेरिमीटर P of rectangle is equal to 2 in bracket length plus breadth, किंवा perimeter of rectangle in short 2 in bracket L plus B, where L is length and B is breadth. ठीक आहे. दोन सूत्र आपण पाहिलेले आहेत. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पाहिला. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into side. And perimeter of rectangle is equal to 2 in bracket length plus breadth. Okay. Example जो आपण the perimeter of a rectangle is 64 centimeter. If its length is 17 centimeter, what is its breadth?
काय दिले बघा, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज 64 सेंटीमीटर. एका आयताची परिमिती दिली आहे 64 सेंटीमीटर आणि त्याची लांबी दिली आहे. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, त्याची लांबी 17 सेंटीमीटर दिलेली असेल तर त्याची रुंदी काढा. व्हॉट इज इट्स ब्रेड्थ, त्याची रुंदी किती असेल असं आपल्याला विचारायला. काय दिले इथं, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल is equal to 64 centimeter. Length (17 centimeter) and we have to find breadth. ठीक है, we know that आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 into length plus breadth. Perimeter of rectangle is equal to 2 in bracket L plus B, length plus breadth. किमती ठेवा त्याच्यामध्ये. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल दिलेले आहे 64 सेंटीमीटर. 2 इन ब्रॅकेट लेंथ आहे 17 सेंटीमीटर. ब्रेड्थ माहित नाही, आपण ब्रेड्थ तसं ठेवूया. लेंथ दिली 17, याच्या जागेवर 17 ठेवलं. ब्रेड्थ माहिती नाही, काढायची आहे म्हणून बी ॲज इट इज. मग हे गुणिले 2 चं भागिले 2 करायचं. 17 प्लस मल्टिप्लाय बाय 2 चं डिवाइडेड बाय 2. बी 3 6, बी 2 4. प्लस 17 चं साइड चेंज करा, मायनस 17 झालं. Therefore, breadth is equal to 15 centimeters. आपल्याला आयताची रुंदी विचारली होती, ती रुंदी आपण काढली 15 सेंटीमीटर. काय दिलं होतं आपल्याला, पेरिमीटर दिली होती आणि लेंथ दिली होती आणि ब्रेड्थ विचारली होती. मग आपण काय केलं, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ हा फॉर्म्युला वापरला. त्यानुसार किमती ठेवल्या दिलेल्या आणि ब्रेड्थ काढून घेतली. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. The perimeter of a rectangle of length 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to the perimeter of a square. What is the length of the
side of that square. काय दिले बघा, the perimeter of an rectangle of length 28 cm and breadth 20 cm is equal to the perimeter of a square. म्हणजे ज्या आयताची लांबी 28 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 20 सेंटीमीटर आहे, त्याची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे. म्हणजे आयताची परिमिती, आयताची पेरिमीटर आणि स्क्वेअरची पेरिमीटर समान आहे. मग काय विचारेल, व्हॉट इज द लेंथ ऑफ द साइड ऑफ द स्क्वेअर. मग त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती. काय काय दिले आपल्याला, लेंथ ऑफ रेक्टेंगल 28 सेंटीमीटर, breadth of rectangle B is equal to 20 सेंटीमीटर. यावरून आपण रेक्टेंगलची पेरिमीटर काढू शकतो. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल सूत्र आपण मगाशी पाहिले, इज इक्वल टू 2 in bracket length plus breadth, 2 in bracket L plus B. किंमत ठेवूया आपण. पेरिमीटर इज इक्वल टू 2 in bracket length is 28 and breadth is 20. ठीक है. अब यहाँ कौन सोडून घेऊया. 2 in bracket 28 आणि 20 किती झाले 48. 2 in bracket 48 means 2 into 48. 2 8 16, 2 4 18. The perimeter of rectangle is 96 centimeters. आयताची परिमिती आली 96 सेंटीमीटर. मग तेवढीच काय, इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. दिस पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. देयरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर is equal to 96 centimeter, because the perimeter of rectangle and perimeter of square are equal given. मग आपल्याला माहिती आहे 4 into side is the perimeter of square. 4 into side is equal to 96. Perimeter of square formula काय, 4 into side. Therefore side is equal to 96 multiplied by 4 divided by 4 झालं. 4 दूनी 8 आणि 4 चौक किती आली साइड 24 सेंटीमीटर. आंसर आपण देऊ शकतो. Side of square is equal to 24 centimeters. ओके. आता काय करू आपण, प्रॅक्टिस सेट 44 पाहूया.
सराव संच 44. If the length, पहला क्वेश्चन, and breadth of a rectangle are doubled, how many times? The perimeter of the old rectangle will that of the new rectangle B. Example काय दिले पाहू. If the length and breadth of a rectangle are doubled, म्हणजे जर एका आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली, पहिली लांबी L असेल तर डबल केलेली लांबी 2L होईल, ट्वाइस L होईल. आणि रुंदी जर B असेल तर डबल केलेली रुंदी होईल ट्वाइस B. किंवा थोडक्यात आकडे घेऊन जर सांगायचं म्हणलं, पहिली जर लांबी 10 सेंटीमीटर असेल तर दुप्पट केलेली लांबी 10 दुनी 20 सेंटीमीटर. आणि समजा रुंदी जर पहिली 5 सेंटीमीटर असेल तर दुप्पट केली असता ती किती होईल? 5 दुनी 10 सेंटीमीटर. तर असं केलेलं आहे. जर समजा एखाद्या रेक्टँगलची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर how many times the perimeter of the old rectangle will that of the new rectangle be? मग त्या ओल्ड जुन्या रेक्टँगलची जी परिमिती आहे ती नवीन रेक्टँगलच्या परिमितीच्या किती पट होईल? काय काय दिले बघू आपण. लेट the length of old rectangle B L and that of breadth B B. समजा जुन्या आयताची लांबी L मानली आणि त्याची रुंदी B मानली. मग आता काय करू आपण? त्या जुन्या रेक्टँगलची पेरिमीटर काढू, परिमिती काढू. पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल is equal to 2 in bracket length plus breadth. याला एक आकडा असं नाव देऊ. इक्वेशन 1. पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल इज इक्वल टू 2 in bracket length plus breadth. ओल्ड रेक्टँगलची लेंथ मानली L, ब्रेड्थ मानली B, म्हणून त्याची पेरिमीटर आहे 2 in bracket L plus B. Now the length and breadth is double.
दुप्पट केली, लांबी आणि रुंदी दुप्पट केली. देन the new length is equal to 2l and the new breadth is equal to 2b. लांबी आणि रुंदी दुप्पट केली असता नवीन लांबी ट्वाइस येईल आणि नवीन रुंदी ट्वाइस बी. perimeter of new rectangle is equal to 2 in bracket length 2l plus breadth 2b. Okay, perimeter of new rectangle 2 in bracket length plus breadth, length is 2l and breadth is 2b is equal to 2 into 2 कॉमन काढा, 2l आणि 2 मधून 2 सामायिक काढलं तर हे 2l upon 2l 2b upon 2b is equal to 2 into 2 4 4 in bracket length plus breadth. याची काही गरज नाही, इथपर्यंतच ठीक आहे. कारण 2 in bracket length plus breadth काय आहे, पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल आणि पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल किती आली 2 into 2 in bracket length plus breadth इज इक्वल टू आपण असं म्हणू शकतो 2 into हे काय आहे 2 in bracket length plus breadth काय बघा पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल म्हणजे नवीन रेक्टँगल ची जी पेरिमीटर आहे ती जुन्या रेक्टँगलच्या 2 टाइम्स होईल, दुप्पट होईल. ठीक आहे. याच्यानंतरचा भाग जो आहे तो आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया.